या सगळ्यांशी चर्चा करून 2 नावं ठरवण्यात आली। त्याप्रमाणे एकमत करून स्नेहल सावंत आणि दिगंबर जाधव मिरज या दोघांच्या नावाचं पाकिट प्रदेशकडून मला प्राप्त झालं। त्याप्रमाणे हे सभेमध्ये ऍक्च्युअली गटनेत्यानं जसे नावं आलेली आहेत तीच नावं प्रदेशकडून आलेली नावं तीच नावं द्यायचं हे बंधन आहे, कायद्याने बंधन आहे। असं असताना सुद्धा पत्र महाराष्ट्र प्रदेशकडून आल्यानंतर त्या पत्रावरची 2 नावं गटनेत्याच्या लेटर हेडवरती लिहून ते द्यायचं असतं। त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे दिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ते एक नाव बदलणार आहेत। म्हणजे त्यांनी अगोदर सुद्धा सांगितलं की नाही मी एकच घेणार आणि एक बदलणार आहे। मग संजय काका असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनीच त्यांना खूप वेळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। अर्धा पाऊण तास त्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन बसलो। अशी चूक करू नका, असा पायंडा पाडू नका, या महापालिकेत असं कधी घडलेलं नाही। सांगली मिरज कुपवाड महापालिकेची महाराष्ट्रामध्ये बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बदनामी होईल। नुकतंच अजितदादा जाऊन आता कुठं 2.5 महिने झालेले आहेत। एवढ्या कालावधीमध्ये आता आपल्याला धाकच कोणाचं राहिलेलं नाही, आपल्याला मालकच कोण राहिलेलं नाही, अशा आविर्भावामध्ये काही लोक वागायला लागलेले आहेत। आणि त्यातून आज जर अजितदादा असते तर हे धाडस झालं नसतं। पण अजितदादांच्या मृत्यूची सुद्धा तुम्ही संधी म्हणून आज तिथं तुम्ही घेतलेली आहे आणि इतकी दुर्दैवाची बाब आहे, त्याचा निषेध म्हणून आज हे सगळे आमचे शहर जिल्ह्याचे जेवढे काही पदाधिकारी असतील या सगळ्यांनी आज जवळजवळ 35 लोकांनी इथं सगळ्यांनी राजीनामे माझ्याकडे सुपूर्द केलेले आहेत। पक्षानं कठोरात कठोर कारवाई गटनेत्यावरती केली पाहिजे आणि पक्षामध्ये अशा पद्धतीनं परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे, अशी कारवाई झाली पाहिजे असं सर्वांचं मत आहे। मी अजूनही सांगतो की ते कोण मासाळ, काय नाव त्यांचं, अशोक मासाळे, खरं तर ते आमच्या पक्षात नाहीत, त्यांचा काही संबंध नाही। तरी सुद्धा आज कसं अचानक त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी काय त्याच्या मागे दडलंय हे याचा सुद्धा आम्हाला शोध घ्यावा लागेल। बरेच लोक येऊन सांगतायत काय काय वेगवेगळ्या गोष्टी, त्या सगळ्या सृष्टींच्या आम्ही कानावर घालू। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्ह वर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।